नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, IBPS चं जे कॅलेंडर आहे 2024-25 हे मित्रांनो डिक्लेअर झालेलं आहे, आउट झालेलं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ या कॅलेंडर संदर्भात पूर्ण माहिती देण्यासाठीचा हा व्हिडिओ मित्रांनो आहे. याच्यामध्ये कोणकोणत्या एक्झाम्स आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या एक्झाम डेट्स टेंटेटिव्ह काय असणार आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि एक्सपेक्टेड सगळ्या या IBPSच्या एक्झामच्या वॅकन्सीज किती असू शकतात, एक्सपेक्टेड वॅकन्सी, या सगळ्यांची माहिती मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो देणार आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हे कॅलेंडरचं जे PDF आहे हे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो अपलोड केलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही त्यालाही सबस्क्राईब करा आणि तिथनं हे कॅलेंडर व्यवस्थित तुमच्याकडे घ्या. सो मित्रांनो, बँकांची एक्झामची तयारी करणारे जे कॅन्डिडेट असतात हे कॅन्डिडेट IBPSच्या कॅलेंडर कधी डिक्लेअर होतं याची वाट बघत असतात मित्रांनो. आणि साहजिक आहे त्यांचं, कारण की एकमेव अशी एक्झाम मित्रांनो आहे SSC आणि IBPSचे जे एक्झाम्स होतात याचं कॅलेंडर हे बिफोर डिक्लेअर होतं मित्रांनो. आणि बिलकुल त्याच डेटला त्या एक्झाम सुद्धा मित्रांनो होतात. आणि म्हणून एक ट्रान्सपरन्सी या सगळ्या एक्झाम्समध्ये मित्रांनो आणि त्या डेट्समध्ये फार रेअर कंडिशनला फारच जर एखादा असे झालं किंवा खूपच अडचण होते तर ती एक्झामची डेट मागे पुढे होऊ शकते. एक्झामच्या दृष्टीने बोलतोय मी, अडचण ती. बाकी ॲज इट इज सगळं जसं या कॅलेंडरमध्ये डेट्स आहेत त्या डेट्सला ही एक्झाम होते. तर आपण त्याची डिटेल बघूयात मित्रांनो. बघूयात हे एक्झामचं जे कॅलेंडर आहे. येस, बघा मित्रांनो. सो टेंटेटिव्ह कॅलेंडर ऑफ ऑनलाईन एक्झाम जे आहेत RRB आणि PSBच्या 2024-25 हे कॅलेंडर मित्रांनो पब्लिश झालेलं आहे. यानुसार आता एक्झामची सुरुवात कधीपासून होणार आहे. आता बघा, कॅलेंडर डिक्लेअर कधी झालंय हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कॅलेंडर जे पब्लिश झालेलं आहे, जे आउट झालेलं आहे ते आहे जानेवारीमध्ये. एक्झामची सुरुवात कधीपासून होणार आहे, म्हणजे किती वेळ तुम्हाला मिळणार आहे याचा एक अंदाज तुम्हाला येईल की अभ्यासाला, प्रिपरेशनला किती आपल्याला तो वेळ मिळणार आहे. म्हणजे जे कॅन्डिडेट जे 2022-23 पासून तयारी करतायत, काही मार्कांनी त्यांचं सिलेक्शन म्हणजे जात आहे, ते होऊ शकत नाही आहेत सिलेक्ट, असे कॅन्डिडेट आणि जे नव्याने सुरुवात करणार आहे असे कॅन्डिडेट, या सगळ्यांसाठी एक कॅलेंडर खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की IBPS जेव्हा इतक्या सुरुवातीला म्हणजे एक्झामच्या 4-5 महिने आधी जर का कॅलेंडर डिक्लेअर करत असेल तर याचा अर्थ दुसरा असा होतो की IBPSची ही इच्छा आहे की हे जे स्टुडंट्स आहेत, हे जे कॅन्डिडेट आहेत, जे बँकांची एक्झामची तयारी करतात, त्यांनी IBPSने दिलेलं एक काय म्हणतात सिग्नल आहे की आता तुम्ही कामाला लागा, आता तुम्ही जोरदार तयारीला लागा, कारण कॅलेंडर डिक्लेअर झालेलं आहे ना, हे एक प्रकारचं सिग्नल आहे. आणि मला असं वाटतं की हे सिग्नल आपल्या लक्षात यायला पाहिजे. एवढा तुमच्या सगळ्यांच्या आला असेल. आणि बोर्डेज करिअर अकॅडमी तर कायम मागच्या 25 वर्षापासून तुमच्या सोबत आहे या सगळ्या एक्झामसाठी, याही वेळेस ती असणार आहे. तर मित्रांनो बघा, RRBची जी एक्झाम्स आहे म्हणजे रिजनल रुरल बँक जे आहेत, ज्या IBPS एक्झाम कंडक्ट करणार आहे रिजनल रुरल बँकेची, तर या रिजनल रुरल बँकेची असिस्टंटची जी प्रिलिमिनरीची एक्झाम आहे मित्रांनो आणि ऑफिस स्केल 1ची जी एक्झाम आहे, ही एक्झामची जी टेंटेटिव्ह डेट मित्रांनो याच्यात आहे बघा. याच्यामध्ये हे जी प्रिलिमिनरी एक्झाम आहे ती 3 ऑगस्ट पासून सुरू होते. लक्षात घ्या, 3 ऑगस्ट पासून. आता तुम्हाला एक अंदाज यायला हरकत नाही की जर IBPS RRBची एक्झाम जी आहे प्रिलिमिनरी
ऑफिस असिस्टंटची जर त्याची टेंटेटिव्ह डेट 3 आपल्या ऑगस्ट आहे 2024 आहे, त्याच्या पुढे या एक्झाम सुरू होतात, 3 तारखेपासून या एक्झाम सुरू होतात. तर याचा दुसरा अर्थ असा होतो की ऑगस्टला एक्झाम आहे, म्हणजे याचं जे नोटिफिकेशन आहे आपलं ऑफिस असिस्टंटचं, हे नोटिफिकेशन जे आहे RRBचं हे जूनमध्ये मित्रांनो आउट होणार, पब्लिश होणार आणि ऑगस्टमध्ये एक्झाम होणार. जानेवारी चालू आहे, नीट समजून घ्या, मला तुम्हाला काय सुचवायचं आहे. जानेवारी चालू आहे, कॅलेंडर डिक्लेअर झालंय. IBPS RRBची जी पहिली प्रिलिमिनरीची जी एक्झाम आहे, म्हणजे थोडक्यात बँकेच्या एक्झामला जी सुरुवात होणार आहे ती 3 ऑगस्ट पासून होणार आहे ना. नोटिफिकेशन जूनमध्ये येऊ शकतं, थोडं बहुत मागे पुढे होईल. आता जानेवारी चालू आहे, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 6 महिने मित्रांनो तुमच्याकडे आहेत. 5.5 महिने किंवा 6 महिने है ना तुमच्याकडे आहेत. तर या 6 महिन्यामध्ये या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन मित्रांनो एकदम परफेक्ट होऊ शकतं. म्हणून तारखांकडे लक्ष द्या. बघा 3 ऑगस्ट पासून सुरुवात होते, मग ती 4 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट अशी ऑफिस असिस्टंट IBPS RRB आणि ऑफिसर स्केल 1च्या या डेट्स आहेत मित्रांनो. आता ऑफिसर स्केल 2 आणि 3 ची जी एक्झाम आहे ती जी आहे ती 29 सप्टेंबर 2024 ला आहे. मेन एक्झाम त्याची हे झालं प्रिलिमिनरीच्या डेट्स. मेनची जी एक्झाम आहे ती ऑफिसर स्केल 1 ची 29 सप्टेंबर 2024 आहे आणि ऑफिस असिस्टंट जी आहे ती 6 ऑक्टोबर 2024 आहे. समजून घ्या, नीट समजून घ्या. जूनला नोटिफिकेशन येणार, ऑगस्टला एक्झाम होणार आणि सप्टेंबरला ऑफिसर स्केल 1 ची मेन्सची एक्झाम आणि ऑफिस असिस्टंट ची जी मेन्सची एक्झाम आहे ती 6 ऑक्टोबरला होणार. हे तारखा नीट समजून घ्या तुम्ही. ऑगस्टला एक्झाम होणार, सप्टेंबर ऑक्टोबरला जर का आपले मेन्सची एक्झाम असेल ऑफिसर स्केल 1 आणि ऑफिस असिस्टंटची, तर तुम्हाला प्री आणि मेन्सचं प्रिपरेशन हे आतापासूनच करावं लागेल. म्हणजे प्री एक्झाम क्लिअर झाल्यानंतर मेन्सचं प्रिपरेशन करतो असं तुम्ही जर का तुमच्या मनात जर का तुम्ही ठरवलेलं असेल किंवा असा विचार जर का तुमचा असेल तर तो तुम्हाला सोडून द्यावा लागेल आणि प्री प्लस मेन्सचं प्रिपरेशन हे तुम्हाला आतापासून सुरू करावं लागेल. जे नवीन कॅन्डिडेट जे नव्यानं सुरुवात करतात त्यांच्यासाठी, आणि ऑलरेडी ज्यांचे तयारी चालू आहे, जे ऑलरेडी करत आहेत ते तर तसेही त्यांचं प्रिपरेशन जोरात चालू आहे प्री प्लस मेन्सचं. आणि बरेच जण आता प्रीपेक्षा मेन्सवर फोकस करतात. बोर्डेस करिअर अकॅडमीचे जेवढे कॅन्डिडेट्स आहेत जे मागील 7-8 महिन्यापासून तयारी करतात, आता ते पूर्णतः फोकस मेन्सवर मित्रांनो झालेले आहेत. तुम्ही व्हावं. सो हे झालं IBPS RRBच्या ज्या एक्झामच्या डेट आहेत त्या संदर्भात. आता मित्रांनो ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्याच्यामध्ये क्लरिकलच्या आणि प्रोबेशनरी ऑफिसरच्या आणि स्पेशलिस्ट ऑफिसरच्या एक्झाम मित्रांनो दरवर्षीप्रमाणे IBPS कंडक्ट करत असतं. यावर्षी बघूया त्याच्या डेट्स कशा आहेत. आता बघा इथे पण 24 ऑगस्ट जी आहे प्रिलिमिनरी एक्झामची डेट मित्रांनो आहे IBPS क्लरिकलची. तुम्हाला कळतंय का? IBPS क्लरिकलची एक्झामची डेट आहे 24 ऑगस्ट आणि ऑफिस असिस्टंटच्या एक्झामची सुरुवात होते आहे 3 ऑगस्ट पासून. म्हणजे तुम्ही जेव्हा आतापासून तयारीला सुरुवात कराल तेव्हा हे जेवढ्याही एक्झाम्स IBPS कंडक्ट करणार आहे सगळ्यांची तयारी तुमची होऊन जाते. तुम्ही नोटिफिकेशन आल्यानंतर जर का तयारीला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही मित्रांनो. कारण जून, जुलै, ऑगस्ट 2 महिन्याचा वेळ तेवढा तो वेळ असतो आणि त्याच्यात एवढं प्रिपरेशन होणं तसं सोपं काम नाही. आणि म्हणून प्रिलिमिनरीची एक्झाम जी आहे क्लरिकलची त्याची डेट मी समजून घ्या ती 24 ऑगस्ट 2024 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 25 ऑगस्ट आहे आणि 31 ऑगस्ट आहे. म्हणजे थोडक्यात ऑगस्टच्याच महिन्यामध्ये लास्ट वीक मध्ये IBPS क्लरिकलच्या एक्झाम्स होणार आहेत. PO ची एक्झाम जी आहे ती मित्रांनो बघा प्रिलिमिनरी एक्झाम
19 आणि 20 ऑक्टोबरला आहे. आता तुम्ही वरती जा, ऑफिसर स्केल 1 RRB ची 29 सप्टेंबरला आहे ऑफिसर स्केलवर. इथे पीओ ची एक्झाम जी आहे ती 19 आणि 20 ऑक्टोबरला आहे ना. त्यानंतर स्पेशलिस्ट एसओ ची जी एक्झाम आहे ती 9th ऑफ याला आपला काय नोव्हेंबर 2024 ला आहे. इथे बघा डेट, इथे एसओ ची एक्झामची जी डेट आहे ती आहे कधी आहे, नोव्हेंबर मध्ये, 9 नोव्हेंबर 2024 ही प्रिलिमिनरीची डेट आहे. मेन्सच्या एक्झाम्स बघा लगेच 13/10/2024 ला आयबीपीएस क्लरिकलची मेन्स आहे. आणि इकडे मेन्स कधी होती ऑफिस असिस्टंटची पण ऑक्टोबरला, समजून घ्या ही पण ऑक्टोबरलाच आहे, 6 ऑक्टोबरला आहे. आणि आयबीपीएस क्लरिकलची मेन्स पण 13 ऑक्टोबरला आहे. पीओ ची पण 30 नोव्हेंबरला आहे. आणि एसओ ची जी एक्झाम आहे ती 14 डिसेंबर 2024 ला मेन्सची एक्झाम आहे, जी आता हो घातलेली आहे. 2023 चं जे कॅलेंडर होतं त्याची जी मेन्स आहे ती आता मित्रांनो होते आहे. सो हे ते कॅलेंडर आहे. आणि या कॅलेंडरवरनं तुम्हाला म्हणजे हे कॅलेंडर पब्लिश झाल्याच्या नंतर तुमच्याशी डिस्कस करावं, त्याच्या मागचा हेतू काय आहे की कॅलेंडर डिक्लेअर झाले जानेवारीला, हे तुम्हाला लक्षात यावं. नुसतं लक्षात येऊन उपयोगाचं नाही. तर कॅलेंडर जर जानेवारीला डिक्लेअर झालंय आणि ऑगस्ट पासून जर एक्झामला सुरुवात होणार आहे आणि डिसेंबर 2024 म्हणजे 14 डिसेंबर 2024 पर्यंत जर काही एक्झाम चालणार आहे ऑगस्ट पासून, तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पुढच्या ऑगस्ट या महिन्यापासून पुढचे 5 महिने कायम एक्झाम्सचे आहेत. फक्त आयबीपीएस बाकीच्या एक्झाम बद्दल आपण नंतर डिस्कशन करू, ज्या बँकेच्या एक्झाम्स आहेत किंवा दुसऱ्याच्या एक्झाम्स आहेत. पण निवळ आयबीपीएसच्या एक्झाम ज्या आहेत ना या ऑगस्ट पासून तर पुढच्या डिसेंबर पर्यंत म्हणजे तब्बल 5 महिने कंटिन्यू एक्झाम्स असणार आहे. आणि मला सांगा मित्रांनो, जिथं तुम्हाला 2024च्या सुरुवातीच्याच महिन्यात पहिल्याच महिन्यात माहित झालंय की या एक्झाम या तारखेला होणार आहे, त्याचं नोटिफिकेशन 2 महिने आधी येत असतं नेहमीप्रमाणे, हे तुम्हाला जर का माहित होत असेल आणि तरी सुद्धा नोटिफिकेशन आल्याच्या नंतरच तयारीला लागतो, हा अट्टाहास जर का तुमचा असेल तर तो जो हट्ट तुमचा आहे किंवा ते जो विचार तुमचा आहे तो विचार तुम्हाला अजिबात एक्झामच्या रिझल्ट कडे नेणार नाही. आतापासून तयारीला लागावं लागेल मित्रांनो, कारण तुम्हाला आता जो वेळ मिळतोय तो तब्बल 5 ते 5.5 महिन्याचा वेळ आहे. आणि त्याच्यात प्री प्लस मेन्स आपल्याला दोन्ही करायचं आहे, म्हणून आतापासून करणं उचित आहे. आता मित्रांनो हे झालं त्याचं जे कॅलेंडर आहे त्याच्याबद्दलचं. आता मित्रांनो या सगळ्या आयबीपीएसच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठीची बोर्डेज करिअर अकॅडमीची मित्रांनो बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन ही सुरू झालेली आहे 15 जानेवारीपासून. जानेवारीच्या 15 तारखेलाच का या बॅचचं प्रयोजन होतं त्याच्या मागचं रिझन हे कॅलेंडर मित्रांनो आहे आयबीपीएस. आणि म्हणून आयबीपीएसच्या सगळ्या एक्झामचं प्रिपरेशन जर का तुम्हाला डेडिकेटेड कोचिंग घेऊन जर का करायचं असेल तर मित्रांनो 15 जानेवारीपासून जे आहे 15th ऑफ जानेवारीपासून बोर्डेज करिअर अकॅडमीची जी बॅच आहे मित्रांनो ती सुरू झालेली आहे. सो ही जी आहे मित्रांनो हे ऑनलाईन बॅच बद्दलचं जे आहे ते तुम्हाला इथे थंबनेल दिसत असेल. सेम थंबनेल जे आहे तुम्ही जेव्हा ऑनलाईन बॅच परचेस कराल मित्रांनो तेव्हा तुम्हाला तिथे हे बघायला मिळेल. यासाठी तुम्हाला बोर्डेज करिअर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्यावा लागेल, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि मग तुम्हाला या बॅचला मित्रांनो जॉईन होता येईल. सगळ्या आयबीपीएसच्या एक्झामचं प्रिपरेशन तुमचं याच्यामध्ये होणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर का वाटलं की आपल्याला जे आहे हे मित्रांनो ऑनलाईन बॅच पेक्षा आपण ऑफलाईन बॅच ला गेलो पाहिजे किंवा ऑफलाईन बॅच आपल्याला जॉईन करायची तर मित्रांनो 15th ऑफ जानेवारी पासून ऑफलाईन बॅच सुद्धा 15 जानेवारी 2024 म्हणजे याच महिन्यातल्या 15 तारखेपासून ऑफलाईन बॅच सुद्धा मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या एक्झामचं कोचिंग आयबीपीएसच्या हे तुमचं मित्रांनो होणार आहे. मला आवर्जून
इथे तुम्हाला सांगायचं आहे की हे बघा, जर बँकेच्या एक्झामची आपल्याला तयारी करायची आहे, तुमचं पक्क झालेलं असेल, ठरलेलं असेल, आणि जर तुम्ही लास्ट इयरला असाल, म्हणजे आता तुम्ही जर का लास्ट सेमला असाल आणि नेक्स्ट इयर तुम्हाला जर का एक्झाम द्यायची असेल, तर हा जो काळ आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही आतापासूनच तयारीला मित्रांनो लागलं पाहिजे, म्हणजे नेक्स्ट इयरला जे येणारं कॅलेंडर आहे ते कॅलेंडर जेव्हा डिक्लेअर होईल आणि तुम्ही एक्झाम द्याल तेव्हा तुमच्या हातामध्ये जे आहे ते सिलेक्शनचं लेटर आलेलं असेल. ठीक आहे मित्रांनो, तर बोर्डेज करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच या 15 जानेवारीपासून मित्रांनो सुरू झालेले आहेत. तुम्ही यालाही जॉईन करू शकता. बाकी डिटेल माहिती जी आहे की या 2024 मध्ये IBPS सहित बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, कशी सुरुवात करायची आहे, कुठून करायची आहे, कोणकोणत्या सब्जेक्टला कसं वेटेज असतं आणि त्याला तुम्हाला तयारी करताना कशा पद्धतीने तयारी करायची आहे याचा एक व्हिडिओ लवकरच मित्रांनो मी तुमच्या साठी घेऊन येणार आहे. तर लक्ष असू द्या त्याच्यावरही, त्या व्हिडिओवर. आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. आणि या व्हिडिओ संदर्भात काही जर डाऊट्स तुम्हाला असतील, म्हणजे IBPSच्या कॅलेंडरच्या संदर्भात किंवा IBPSच्या एक्झामच्या संदर्भात, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.